राज ठाकरे यांच्याशी युती केली तर फायदाच होईल। माजी नगरसेवकांचा मातोश्रीवरच्या बैठकीमध्ये सूर। सर्वांना विश्वासात घेऊनच निर्णय घेणार, उद्धव ठाकरे यांचा शब्द। उद्या शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात उद्धव ठाकरे सर्व भूमिका स्पष्ट करतील। ठाकरे बंधू महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतील, संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त। महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती करणार असाल तर संघर्ष अटळ। मोदी शहांच्या राज्यात हिंदी सक्तीची नाही, हिंदी भाषा शाळेत कशी शिकवली जाते ते बघूच, राज ठाकरे यांचा इशारा। इंग्रजीचा पुरस्कार मग हिंदीचा तिरस्कार का? नव्या जीआर नुसार तिसरी भाषा भारतीय भाषा असावी, हिंदी अनिवार्य नाही। देवेंद्र फडणवीसांनी त्रिभाषेचा फॉर्म्युला उलगडून सांगितला। पुण्यामधील बालभारती कार्यालयात हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये मनसेचं आंदोलन। हिंदी भाषेच्या विरोधातील राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पुण्यामध्ये मनसेचं आंदोलन। पुस्तक छापण्यासंदर्भात अजून कोणतीही सूचना आम्हाला देण्यात आली नाही। छापलेली पुस्तकं हिंदी भाषेतील विद्यार्थ्यांसाठी आहेत, मराठी विद्यार्थ्यांना दिली जाणार नाहीत। बालभारतीमधील अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। पहिली ते 5वी साठी हिंदी सर्वसाधारण तृतीय भाषा असेल। शालेय शिक्षण विभागाचा नवा जीआर समोर, तर हिंदी भाषेऐवजी इतर तृतीय भाषा शिकण्यासाठी 20 विद्यार्थी इच्छुक असणं आवश्यक। टोकाची भूमिका घ्यायची इच्छा नव्हती, लोकांना सोबत घ्यायचा दृष्टिकोन ठेवला असता तर ही वेळ आली नसती। माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीमधील अजित पवारांच्या भूमिकेवरून शरद पवार यांचा टोला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन। महाविकास आघाडीमधील नाराज असलेल्यांना भाजप गळाला लावणार। महाविकास आघाडीचे बडे नेते भाजपच्या संपर्कात, भाजपच्या वरिष्ठांची माहिती। सांगली काँग्रेसला मोठा धक्का। फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये जयश्री पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश। जयश्री पाटील या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नादसूर। देहूमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान। टाळ मृदंगाच्या तालावर भक्तिमय वातावरणामध्ये वारकरी तल्लीन। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते मंदिरामध्ये पूजा। पहिल्या 200 प्रवासासाठी 3000 रुपयांचा वार्षिक फास्टॅग पास। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा। फक्त राष्ट्रीय महामार्गावर हा पास लागू असेल। मोसमी वारे राज्यभरामध्ये सक्रिय। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे आणि साताऱ्यामध्ये मुसळधारेचा इशारा, तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज। जळगावमध्ये चांदीच्या दरात विक्रमी उच्चांक। चांदीचे दर 2000 वाढत प्रति किलो 1,13,000वर, तर सोन्यासाठी प्रति तोळा 1,01,000 रुपये मोजावे लागतील।